नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 36 जिल्हे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे हे आढळतात। प्रश्न क्रमांक 6 बघा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? बघा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, ओडिया ही भाषा विद्यार्थी मित्रांनो ओडिसा या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, अरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? बघा, अरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, गुरु शिखर हे अरवली पर्वतामधलं सर्वात उंच ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभला? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणते आहे? बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, गुजरात हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? बघा, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, झूम हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळतो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामधले ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामधला प्रदेश आहे, कोलोरॅडो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका या ठिकाणचा तो वाळवंटी प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव, टेंभू सातारा। बघा टेंभू सातारा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील गोपाळ गणेश आगरकर यांचं टेंभू सातारा हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काकोरी गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले, बघा काकोरी गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी गटाचं नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महर्षी वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे, बघा हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे, हिंद स्वराज्य। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचं ते आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणत्या, बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे, बघा कलम 165 या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे, बघा मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना, मूलभूत हक्क। बघा मूलभूत हक्क विद्यार्थी मित्रांनो अमेरिकनच्या राज्यघटनेवर घेतलेली ती संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम, कायद्यासमोर समानता। बघा कायद्यासमोर समानता बघा कलम 14 या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोहिनी अट्टम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यास, मोहिनी अट्टम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, मोहिनी अट्टम। बघा मोहिनी अट्टम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याचे या ठिकाणी ते लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध, पंडित शिवकुमार शर्मा। बघा पंडित शिवकुमार शर्मा विद्यार्थी मित्र संतूर वादक या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, भारतीय हवाई दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे, बघा ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ब्रिगेडियर हे पद विद्यार्थी मित्रांनो भूदला संबंधित या ठिकाणी ते पद आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमाने खरेदी, बघा खालीलपैकी भारताने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून राफेल हे लष्करी विमान खरेदी केलेली आहेत। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भारताने बघा राफेल ही लष्करी विमाने बघा फ्रान्स या देशाकडून त्यांनी भारताने खरेदी केलेली आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला खालीलपैकी, बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत। बघा नोबेल पुरस्कार प्राप्त बघा भारतीय महिला पहिल्या मदर तेरेसा या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी किंवा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला, बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 10 डिसेंबर सन 1948 बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा या ठिकाणी संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय बघा युनेस्कोचं मुख्यालय विद्यार्थी पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पर्यावरण संरक्षण कायदा बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता पर्यावरण संरक्षण कायदा बघा सन 1986 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते पंचायत राज बघा पंचायत राज विद्यार्थी मित्रांनो हे महात्मा गांधी यांचे ते स्वप्न होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 20 मार्च या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक चिमणी दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सावित्रीबाई फुले हे विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांची स्थापना सन 1989 बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा मधुमक्षिका पालनासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी कोणत्या ठिकाणी हे प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 4 राहील महाबळेश्वर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मधुमक्षिका पालनासाठी ते प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती बघा पर्वतरांग महाराष्ट्र पठारावरची बघा दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दक्षिणेकडे सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग म्हणजे महादेव डोंगर रांग विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडची सर्वात मोठी डोंगर रांग आहे। प्रश्न क्रमांक नरनाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी बघा नरनाळा हे बघा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नरनाळा बघा नरनाळा विद्यार्थी मित्रांनो अकोला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ते पक्षी अभयारण्य आहे। बघा आरनाळा म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो ठाणे आहे आरनाळा म्हटलं की ठाणे आहे कर्नाळा म्हटलं की रायगड आहे आणि नरनाळा म्हटलं की अकोला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच वॉल्मी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 मुंबई शहर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव खंडाळा हे सावित्रीबाई फुले यांच्या या ठिकाणी ते जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाबळी प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा बघा बाबळी प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प बाबळी प्रकल्प बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदीवरचा तो या ठिकाणी प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रामधील चेरापुंजी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रामधील चेरापुंजी असे म्हणतात बघा महाराष्ट्रामधली चेरापुंजी तर आंबोली या ठिकाणाला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं स्थळ बघा श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं बघ ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं ठिकाण बघा लेण्याद्री पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव खालीलपैकी शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे शंकर केशव कानेटकर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गिरीश या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हैसूर येथे खालीलपैकी कोणते या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे? बघा म्हैसूर या ठिकाणी, म्हैसूर बघा कर्नाटक राज्यामध्ये आहे, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे? म्हैसूर या ठिकाणी, बांदीपूर बघा या ठिकाणी हे कर्नाटक राज्यामध्ये या ठिकाणी म्हैसूर या ठिकाणचं राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सारनाथ हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सारनाथ हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सारनाथ तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरबी समुद्राची राणी खालीलपैकी, अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी बघा कोचीनला विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा यावल हे विद्यार्थी जळगाव या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक पर्यावरण दिन बघा जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? तर 5 जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 20 बघा, केरळ या राज्याचं लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या? बघा केरळ या राज्याचं लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेच 10,000 प्रश्नसंग्रह असलेला असंच एक PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर, नोट्स आणि सर्व IMP PDF जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त ₹99 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त ₹99 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी IMP PDFs IMP प्रश्न तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर एका मिनिटाच्या आत पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न असेच खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.